नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। जवळपास 6 महिने तुरुंगात घालवल्यानंतर अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयातून जामीन मंजूर झालाय। मध्ये काही दिवसांसाठी लोकसभा निवडणुकीत प्रचार करता यावा म्हणून त्यांची सुटका करण्यात आली होती। केजरीवाल यांच्यावर सरकारचे प्रमुख म्हणून दिल्लीतील मद्य घोटाळ्यात गैरप्रकार केल्याचा आरोप होता किंवा आहे। याच प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर जामिनावर बाहेर येण्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले, परंतु प्रत्येक वेळी कोणता तरी नवा मुद्दा उपस्थित करत सीबीआय आणि ईडीने त्यांच्या जामिनाला विरोध दर्शवला आणि न्यायालयानेही तो मान्य केला। त्यामुळे मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीस तब्बल 6 महिने तुरुंगात राहावे लागले। स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा आतापर्यंतचे एकमेव उदाहरण ठरले आहे। केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला असला तरी तो सशर्त आहे। न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना काही अटी त्यांच्या समोर ठेवल्या आहेत। अरविंद केजरीवालांनी तुरुंगात गेल्यानंतरही मुख्यमंत्रीपद सोडले नव्हते, त्यामुळे आताही ते दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत। परंतु न्यायालयाने त्यांना जामीन देताना मुख्यमंत्री म्हणून काम करण्याच्या त्यांच्या अधिकारांवर बरेच नियंत्रण आणल्याचे दिसतंय। मुख्यमंत्री म्हणून ते कोणत्याही फाईलवर स्वाक्षरी करू शकणार नाही। याचाच अर्थ मुख्यमंत्री म्हणून ते कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही। सध्या ज्या प्रकरणात त्यांच्या विरोधात आरोप दाखल करण्यात आले आहेत त्या प्रकरणाशी संबंधित मुद्द्यांवर ते सार्वजनिक वक्तव्य करू शकणार नाहीत। त्यांना सचिवालयात जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे। तपास यंत्रणांना योग्य ते सहकार्य करणे त्यांना बंधनकारक करण्यात आले आहे। अशा अनेक अटींवर त्यांची सुटका करण्यात आली आहे। जामिनाच्या अटींद्वारे जी काही बंधने त्यांच्यावर घालण्यात आली आहेत ते पाहता या सुटकेचा निर्भय आनंद त्यांना मिळू शकणार नाही, परंतु राजकीय दृष्ट्या ते अधिक शक्तिशाली होऊ शकतात। आपल्याला बळीचा बकरा बनवण्यात आल्याचा प्रचार ते नक्कीच करतील। या सगळ्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होऊ शकते आणि कदाचित त्याचा फायदा त्यांना हरियाणा विधानसभा निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे एका बाजूने ते अटींमध्ये गुरफटले असले तरी राजकीय दृष्ट्या ते पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली झाले असे नक्कीच म्हणता येईल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।